शिक्षक समिती व क्रस्टा इफ संघटनेकडून बँक चेअरमन बाबूराव परीट यांचा जाहीर सत्कार. शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणाऱ्या नेतृत्वाचा गौरव. भविष्यात जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा बाबूराव परीट यांच्या हाती. ज्योतिराव पाटील. शिक्षक समिती आणि क्रस्टा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बँकेचे चेअरमन बाबूराव परीट यांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षक चळवळीत केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची तसेच बँकेच्या माध्यमातून केलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेत त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौडकर होते. शिक्षक समितीचे जिल्हा नेते ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते बाबूराव परीट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ज्योतिराम पाटील म्हणाले, बाबूराव परीट हे प्रामाणिक, सच्चे आणि शिक्षकांच्या हितासाठी सातत्याने लढणारे कार्यकर्ते आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून भविष्यात जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्या हाती दिली जाईल असा विश्वास आहे. राजर्षी शाहू आघाडीने बँकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी सदस्यांनाही आपले मत मांडण्यासाठी समान संधी देण्याची परंपरा सुरू केली असून ही लोकशाहीवादी भूमिका यापुढेही कायम ठेवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्षीय समारोपात प्रमोद तौडकर यांनी बाबूराव परीट यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षक, कर्मचारी आणि सभासदांचा विश्वास जपत त्यांनी अधिक जोमाने काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सुकाणू समितीचे नेते रवी पाटील, सुनील पाटील, पुणे विभागाध्यक्ष अर्जुन पाटील, माजी चेअरमन राजेंद्र पाटील, शिवाजी रोडे पाटील, माजी व्हाईस चेअरमन भुरके मॅडम, भाजप युवा अध्यक्ष दिग्विजय देसाई, माजी सभापती शांताराम बापू पाटील, सचिन बल्लाळ, महादेव वांद्रे, शंकर मनवाडकर, एम.टी. कांबळे, शिवाजी बोलके, नंदकुमार वाईगडे, शिक्षक नेते अनिल शिवणगेकर, व्हाईस चेअरमन गजानन कांबळे, संचालक सदानंद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक, पदाधिकारी, सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत तालुका अध्यक्ष राजाराम जोशी यांनी केलं. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केलं. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.